नमस्कार मित्रांनो, आज परत पुन्हा नवीन टॉपिक नवीन विषय हा व्हिडिओ आहे। हा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ज्या विद्यार्थ्यांनी 2019मध्ये भरती मारली होती आणि भरती मारल्यानंतर ज्यांना 36-37 मार्क होते त्यांचा विचार केला गेला होता पुणे सुरक्षा रक्षक मंडळाने। त्यांचे बी फॉर्म वगैरे सर्व सबमिट केलं होतं आणि ते सध्या आता वेटिंगवर पण आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांना 20 मार्क 25 मार्क असे होते त्या विद्यार्थ्यांना त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिल्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस टाकली होती युनियनच्या मार्फत। तर ती केस कोर्टातून निकाल आलेला आहे की बुवा ज्या विद्यार्थ्यांना 20 मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं। एक मी तुम्हाला लेटर देईल, ते लेटर मला तुमच्या जी का विद्यार्थ्यांनी मला शेअर केलेली आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना 2019 पुणे भरती आहे आणि त्यांना पुढचं प्रोसिजर झालीच नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे भरला होता तुम्ही, त्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंट, त्याच्यानंतर तुमचे मार्क किती त्याची प्रिंट असेल ना ती, आणि मी जे तुम्हाला लेटर देणार आहे ते लेटर असे तीन पेज त्याचं स्टॅपल करून पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सबमिट करायचं आहे की जेणेकरून तुमचं नाव वेटिंगमध्ये घेण्यात येईल। कारण की असा विषय झाला होता, मला म्हणजे कळालं की ज्यांना 36-37 मार्क आहेत त्यांनाच वेटिंगमध्ये घेतलं होतं पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळावाल्यांनी। तर ज्यांना 20 मार्क आहेत 20-25 अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही खुशखबर आहे की ते बोर्डात जाऊन तुम्ही सबमिट करा। म्हणजे सबमिट केल्यानंतर तुमचं पण नाव तुम्हाला वेटिंग नंबर वेटिंगची पावती देण्यात येईल। त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तरी तुमचे मित्रमंडळी असतील ज्यांना 20 मार्क 25 मार्क पुढे प्रोसिजर झालीच नाही बी फॉर्म वगैरे तसलं, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा आणि सुरक्षा रक्षक मंडळात पुण्याला जाऊन सबमिट करा की जेणेकरून तुमचा हा वेटिंगमध्ये नाव घेण्यात येईल। म्हणजे पुढची प्रोसिजर तुमची ड्युटी भेटण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी आहे हा व्हिडिओ। तरी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। ज्यांना 20-25 मार्क आहेत 2019च्या भरतीची मी गोष्ट करतो आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे की तुम्हाला वेटिंगवर घेण्यात येईल। ठीक आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तरी जय हिंद, जय महाराष्ट्र।